अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार। सर्वप्रथम माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना आज असणाऱ्या होळी पौर्णिमेच्या खूप साऱ्या शुभेच्छा। भक्तांनो, बघा, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आज हुतांशी पौर्णिमा आहे, ज्या पौर्णिमेला आपण फाल्गुनी पौर्णिमा किंवा होळी पौर्णिमा असेही म्हणतो। आजचा दिवस हा नकारात्मकता दूर करण्यासाठी, शत्रुपीडा आपल्या आयुष्यातून कायमची नष्ट करण्यासाठी, घरात असणारी बाधा, इडापिडा, तांत्रिक बाधा असेल, काही जादूटोणा असेल किंवा वाईट शक्तींचा तुमच्या घरात, तुमच्या आयुष्यात काही वावर असेल, तर अशा सगळ्या वाईट शक्तींना आपल्या आयुष्यातून, आपल्या कुटुंबातून आणि आपल्या घरातून बाहेर करण्यासाठी होळी पौर्णिमा ही सर्वात प्रभावी पौर्णिमा मानली जाते। बघा, प्रत्येक महिन्यात एक पौर्णिमा येते, एकूण वर्षभरात 12 पौर्णिमा येतात। यापैकी काही पौर्णिमा ह्या उपाय आणि सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आणि सिद्ध असतात। त्यापैकी आज असणारी जी होळी पौर्णिमा आहे, ही उपाय करण्यासाठी, सेवा करण्यासाठी, नकारात्मकता दूर करण्यासाठी, वाईट शक्तींचा नाश करण्यासाठी आज असणारी पौर्णिमा ही अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात मोठी आहे। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। बघा, दोघांपैकी एक उपाय केला तरी खूप आहे, शक्य असतील तर दोघांपैकी 2 उपाय केले तरीही चालतील। आज संध्याकाळी तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर या काही वस्तू काढायच्या आहेत किंवा तुमच्या घराच्या बाहेर या वस्तू तुम्हाला फेकून द्यायच्या आहेत। आज संध्याकाळी या वस्तू तुम्ही या होळी पौर्णिमेच्या दिवशी घराच्या बाहेर काढल्या किंवा घराच्या बाहेर फेकल्या तर त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी नकारात्मकता, अवदसा, अवलक्ष्मी, वाईट शक्ती, ज्या काही वाईट गोष्टी तुमच्या घरात होत्या, क्लेश, कलह, सतत आजारपण, दरिद्रता, गरिबी, कर्ज, म्हणजे जे जे आपल्या घरामध्ये वाईट साठून राहिलं होतं, खूप सेवा आणि उपाय करूनही जे बदलत नव्हतं, ते सगळं फक्त आणि फक्त या एका उपायाने बदलून जाईल। आता सगळ्यात पहिली वस्तू किंवा सगळ्यात पहिली गोष्ट जी आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या उजव्या हातात, आपला जो उजवा आहे त्या उजव्या हातात सगळ्यात पहिले चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत। काळ्या रंगाचे जे तीळ असतात हे चिमूटभर घ्यायचे आहेत। काळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे, 7 अख्ख्या तुम्हाला काळ्या मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि थोडंसं खड्याचं मीठ घ्यायचं आहे। जेवढं साहित्य सांगितलेलं आहे ते उजव्या हातात घ्यायचं आहे, हाताची मूठ बंद करायची आहे। संध्याकाळी 6 ते रात्री 12, म्हणजे संध्याकाळी 6च्या पुढे रात्री 12च्या आत कुठल्याही वेळात तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता। ज्या वस्तू सांगितलेल्या आहेत त्या आपल्या हातात घेऊन आपल्याला आपल्या घरातील प्रत्येक सदस्यावरून त्या ओवाळायच्या आहेत। अँटी क्लॉकवाईज किंवा एका सरळ रेषेमध्ये तुम्हाला या 7-7 वेळा वस्तू ओवाळून घ्यायच्या आहेत। प्रत्येक व्यक्तीसाठी सेम वस्तू असाव्यात, प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळ्या वस्तू घेण्याची काहीच गरज नाही। फक्त इतकंच लक्षात ठेवा, जेव्हा उतरती वेळ असेल, थोडासा अंधार पडायला लागेल, तेव्हाच हा उपाय करा। ह्या वस्तू घरातल्या सगळ्या व्यक्तींवरून ओवाळून झाल्या। आता अर्थातच ज्यांचा विश्वासच नसेल, जे करूच देत नसेल, त्यांच्या उगाचच पाठी लागू नका। जे व्यक्ती घरामध्ये आजारी असतील, सतत क्लेश कलह करत असेल, सतत भांडणं करत असेल, सतत काहीतरी त्रास देत असेल, अशाच व्यक्तींवरून ह्या वस्तू ओवाळा। घराच्या समोर या। घराच्या समोर आल्यानंतर जो मुख्य प्रवेशद्वार आहे त्या मुख्य प्रवेशद्वारावरून देखील या वस्तू ओवाळून घ्या। समजा तुमच्याकडे लक्ष्मी टिकत नसेल, घरात अवलक्ष्मी जास्त असेल, पैसा येऊन तो स्थिर होत नसेल, कुठल्या ना कुठल्या कारणाने पैसा निघून जात असेल, तर ह्या वस्तू आवर्जून आपल्या तिजोरी जी असते, जिथे पैसे वगैरे ठेवतो कपाट, तर त्यावरून देखील ओवाळा। त्यानंतर घराच्या बाहेर या वस्तू घेऊन आलात की घराच्या बाहेर जो दक्षिण भाग असेल, दक्षिण दिशा असेल, त्या दक्षिण दिशेला ह्या सगळ्या वस्तू फेकून द्या, टाकून द्या। समजा त्याच वेळात तुम्ही पूजा करायला जात असाल होळीची, त्याच वेळेस जर तुमच्या दारात कुठेतरी होळी प्रज्वलित असेल तर तुम्ही ह्या वस्तू होळीमध्ये टाकल्या तरीही चालतील। होळीत टाकल्या तर उत्तम, किंवा मग नसेल शक्य तर मग घराच्या दक्षिण दिशेला टाकल्या तरीही चालतील। जशा या वस्तू घराच्या बाहेर काढाल आणि दक्षिण दिशेला किंवा होळीमध्ये टाकाल, त्या वस्तूंसोबत तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मकता घराच्या बाहेर फेकली जाईल आणि होळीचा दिवस हा नकारात्मकतेचा नाश करणारा दिवस म्हणून ओळखला जातो। यानंतरचा दुसरा उपाय, दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू। एक खूप हिरवं, खूप पिवळं नको, असं मध्यम असणारं छान एक लिंबू घ्यायचं आहे आणि त्या लिंबाला लोखंडी एखादी सुई असेल, चूक असेल, खिळा असेल, लोखंडाची जी पण तुमच्याकडे वस्तू असेल तर ती त्या लिंबाला टोचायची आहे मध्यभागी, पण ती वस्तू मोठी असावी। लक्षात ठेवा,
तुम्ही लोखंडाची वस्तू जी त्याला टोचणार आहात, खिळा चूक जे काही असेल ते थोडंसं लांब असावं, मोठं असावं, जेणेकरून लिंबाच्या या बाजूला तुम्ही टोचलं ते दुसऱ्या बाजूला निघालं पाहिजे. अशा पद्धतीने तुम्ही ते टोचायचं आहे. आता लिंबाला हे लोखंड टोचून झालं की त्यानंतर हे लिंबू तुम्हाला काळ्या रंगाच्या कापडात, काळ्या रंगाच्या एखाद्या वस्त्रामध्ये घट्ट बांधायचं आहे. ठीक आहे. काळ्या रंगाच्या वस्त्रामध्ये त्या लोखंडी वस्तू सकट हे लिंबू बांधून झालं की त्यानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर, मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे आणि मुख्य दरवाजाजवळ येऊन 7 वेळा हे लिंबू वरपासून खालपर्यंत, म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या वरपासून खालपर्यंत तुम्हाला ते उतरवून घ्यायचं आहे. ज्या पद्धतीने आपण असं उतरवतो असं 7 वेळा तुम्हाला उतरवायचं आहे. उतरवत असताना काही मंत्रस्तोत्र म्हणू नका. फक्त मनात एक पॉझिटिव्ह, एक सात्विक भाव ठेवा की आजपासून माझ्या घरातील इडापिडा, संकट, क्लेश, कलह सगळं काही दूर होत आहे आणि आजपासून माझ्या घरामध्ये फक्त आणि फक्त यश येत आहे, इतकं म्हणायचं. आणि त्याच्यानंतर घराच्या बाहेर यायचं. घराच्या बाहेर आल्यानंतर हे लिंबू जे आहे हे तुम्हाला जिथे एखादी शांत जागा असेल, अगदी तो कुठलाही भाग चालेल, पण जिथे शांत जागा असेल, एखादं झाड असेल मोठं किंवा एखादं शेत असेल, जे काही असेल, तिथे तुम्हाला हे जे लिंबू आहे ते सोडायचं आहे. कापड सोडायचं. कापड सोडल्यानंतर कापड जे आहे तेही तिथेच टाकायचं आणि लोखंडासकट ते जे लिंबू आहे ते तिथेच सोडायचं, टाकायचं. घरी यायचं. घरात येण्यापूर्वी स्वच्छ हातपाय धुवायचे आणि त्यानंतर घरात प्रवेश करायचा. जर लोखंडाला टोचून हे लिंबू घरावरून उतरवून तुम्ही घराच्या बाहेर आज पौर्णिमेला जर फेकून दिलं, काढून टाकलं, लक्षात ठेवा तुमच्या घरात असणारी सगळी पीडा त्या लिंबात शोषली जाईल. तुमच्या घरात असणारी सगळी नकारात्मकता त्या शोषली जाईल आणि जेव्हा हे लिंबू तुम्ही घराच्या बाहेर टाकून सोडून याल तर त्या क्षणापासून तुमच्या घराची बांध मुक्त होईल. हा खूप प्रभावी उपाय आहे, जो शत्रूला दूर करण्यासाठी असेल किंवा वाईट शक्तींचा अंत करण्यासाठी खूप खास आहे. आता तिसरा उपाय करण्यासाठी आपल्याला घ्यायचा आहे नारळ, श्रीफळ. एक छानपैकी पाणीदार, सालदार असणारा नारळ घ्या. हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्या. हा उपाय देखील संध्याकाळीच करायचा आहे. हा नारळ आपल्या उजव्या हातात घ्यायचा आहे. आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात हा नारळ छान आपल्या उजव्या हाताने फिरवायचा आहे, जेणेकरून नारळात सगळी नकारात्मकता शोषली जाईल. नारळाचं जे पाणी आहे हे नकारात्मकता शोषण्यासाठी, संकट दूर करण्यासाठी, वाईट शक्तींना आपल्या घराच्या बाहेर काढण्यासाठी हे नारळाचं पाणी अत्यंत प्रभावी मानलं जातं. हे नारळ तुम्ही घराच्या सगळ्या कानाकोपऱ्यात फिरून झालं की त्याच्यानंतर घरातील एखाद्या व्यक्ती खूप आजारी आहे, म्हणजे एखादा आजार कधीतरी होणं खूप वेगळी गोष्ट असते, पण एकाच व्यक्तीच्या पाठी वर्षभर आजार असणं किंवा एखादा आजार सतत उकरून येणं ही काहीतरी बाधेची गोष्ट असते. मग असा एखादा व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीवरून देखील हा नारळ तुम्हाला छान 11 वेळा उतरवून घ्यायचा आहे. घराच्या बाहेर यायचा आहे. हा नारळ घराच्या बाहेर थोडा वेळ ठेवायचा आहे आणि जेव्हा तुम्ही होळीची पूजा करायला जाल, जेव्हा तुम्ही होळी प्रज्वलित करायला जाल, तेव्हा हा नारळ तुमच्यासोबत तुम्हाला घेऊन जायचा आहे आणि त्या होळीमध्ये हा नारळ तुम्हाला टाकायचा आहे. आता आज आपण असेही होळीमध्ये नारळ टाकणार आहोत. पूजेचा नारळ जो आहे तो वेगळा असणार आहे, लक्षात ठेवा. आणि हा उताराचा नारळ जो असणार आहे तो वेगळा असणार आहे. हा नारळ तुम्ही होळीमध्ये प्रज्वलित केला, होळीत टाकला तर त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यातील सगळी नकारात्मकता, इडापिडा, संकट, क्लेश, कलह सगळं तुमच्या आयुष्यातून कायमचं दूर होईल. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.